जय हिंद म्हटलं. हा जय हिंद. बोला. मी गोपाल वानखडे बोलत आहे, माझी नोकरी कॉर्नर. हा बोला बोला. आज ग्राउंड झालं ना तुझं 30 ऑगस्ट 2025 ला तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी. हा पुणे या ठिकाणी झाला असेल. आणि ग्राउंडच्या अंदरची माहिती सांग बरं. आज सकाळी किती वाजता तू गेटच्या अंदर एंट्री दिली होती? सकाळी मी 5 वाजता गेलो होतो. सकाळी 5 वाजता आहे ना? हा. हा. आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी कोणकोणते डॉक्युमेंट चेक केले जात आहे? काही नाही, ऍडमिट कार्ड ना आधार कार्ड पाहिजे झाला. फक्त 2च? हो 2च. मग काही फोटो वगैरे काही नाही मला. काहीच नाही. आणि हे झाल्यानंतर समोरची काय प्रोसेस त्या ठिकाणी चालू होत आहे? अंदर बोर्डवर लिहिला राहते रोल नंबर. हा हा या रोल नंबर नुसार त्या बॅचमॅनचा असा लिहिला राहते. हा 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 नंतर फॉर्म लिहून घेतला जात आहे. फॉर्म हो 2 फॉर्म देत आहेत. हा हा जे आपला रोल नंबर आहे हा 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 त्याच बॅच मध्ये आपण जायचं, नाही तर वेगळ्या बॅच मध्ये गेलाय ना आपल्याला फॉर्म नाही मिळत. मग हा हा म्हणजे कसं? ज्या बॅच मध्ये आपला रोल नंबर आहे ना हा 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 त्याच बॅच मध्ये जायचा. हा तिच्या बिच्यात गेला तर मग तो फॉर्म नाही भेटत. मग हा असं आहे. फॉर्म लिहून झाल्यानंतर काय त्या फॉर्मवर काय काय लिहावं लागते? आपलं नाव वगैरे आहे तर नाव? आपलं नाव, आपल्या मम्मीचं नाव, आपल्या हातावर जे हा हा गोल तीर वगैरे निशाण असेल ना हा 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 तो राहते. आणि फोटो चिपकावं लागते? हो 2 फोटो चिपकावे लागते. 2 फोटो आहे ना? फक्त 2च फोटो लागत आहे पूर्ण शेवटपर्यंत? हो 2च लागत आहे. आखरी एंडिंग पर्यंत 2च फोटो लागत आहे. हा हा हे झाल्यानंतर पोरांना बायोमेट्रिक साठी समोर नेलं जात आहे बसमध्ये? हा बायोमेट्रिक साठी बस नाही, बस मधून नेत आहे. तिथून नेत आहे. हा तिथून समजा पहिले जिथं तुम्ही फॉर्म वगैरे लिहून घेतला तिथून तुम्हाला बसमध्ये बसवल्या जात आहे. हो नंतर बसमध्ये बसून घेतला. हा 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 300-400 मीटर ग्राउंड आहे. तिथूनच बसमधूनच हा 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 300-400 मीटर दूर नेत आहेत. हा हा तिथं बायोमेट्रिक्स होते? हो बायोमेट्रिक. ज्याचा बायोमेट्रिक नाही झाला हा हा म्हणजे अंगठे वगैरे नाही आले हा हा तर त्याला रनिंग वगैरे मारू देतात. हा पास झाला असेल रनिंग तर नंतर मग त्याच्याकडून अजून एकच अंगठे घेतात. अंगठे नाही आले तर मग ते 10-12 फॉर्म देतात. मग ते फॉर्म भरावं लागते. लगेच वेळ लागते त्याला. हा हा बायोमेट्रिक झाल्यानंतर दोन्ही पायाला चिप लावून दिल्या जात आहे? हो चिप लावतात ना. तर 2-3 वेळा स्कॅन करतात चिप. हा 2-3 वेळा स्कॅन केलं जात आहे. एक पडली चिप तर एक कामात राहते, असे नाही का? हा 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 हो ते. आता तू समजा सकाळी 5 वाजता गेटच्या अंदर एंट्री दिली आणि रनिंग किती वाजता चालू झाली होती? किती वाजता? त्याची रनिंग झाली 7 वाजे चालू झाली. 7 वाजे. 7 वाजता? हो इकडे जे बाहेर बॅच राहतात ना तसे बॅच नाही. तिकडे जसं इकडे 8 बॅच बनले होते आज. हा एका बॅच. आणि तिथं समजा हे दिलं मग चेस्ट नंबर दिला होता? चेस्ट नंबर काढला, चिप्स वगैरे बांधला चांगले ना. हा 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 मग रनिंग साठी सोडलं? रनिंग साठी म्हणजे 2 बॅच मधून एकच बॅच बनवत आहेत ते. म्हणजे 2 बॅचची एक बॅच बनवत आहे? हो हो त्याच्यामध्ये हिच्या मुलं असतात. अरे बापरे. नंबर खाल्ला. हो ना. आणि काय म्हणते त्याला ट्रॅक कसा आहे? तो ट्रॅक कसा आहे? चौकोनी आहे. 3 चौकोनी 90 डिग्रीचे आहेत. हा त्याला चौकोनी रोड आहे. डांबर तरी गोटे आहेत. पायदळ धावला ना तर गोटे करतात. मी जिथं धावलो होतो. पायदळ बुटान धावला आहे? हा 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 आणि 14 राऊंड मारा लागते? 14 राऊंड मारा लागते? हो काही विसरले पण येतील राऊंड. हा विसरतातच ना, कारण की 14 राऊंड आहे ना. कारण की 8च राऊंड मारले तर असं वाटतं आपल्याला की 7च मारले तर असं वाटतं 8 मारले आपण. हो मी खुद विसरलो होतो. हा 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 मी का केलं माहित आहे का? जेवढे 24 मिनिटं झाले तर तोपर्यंत मारलो. कारण की जसं 5 मिनिटं झाले. हा हा 5 मिनिटं झाले तर नंतर ते 2-2 मिनिटानंतर सांगताच राहतात का एवढे मिनिट झाले, एवढे मिनिट बाकी आहे. घड्याळ वगैरे नेऊ देत नाही अंदर? घड्याळ ते असे म्हणतात घड्याळ नोखाला आपण चालते अंदर भरला तर आपल्या. हा हा लपून नेली तर चालते? हो लपून नेली चालते. हा हा टायमिंग किती आलता मग? 24 मिनिटाचा? 24 मिनिटाचा म्हणजे कसं? आपलं हे 5 किलोमीटरचा टायमिंग किती आलता? 5 किलोमीटर 22 मध्ये मारला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. पण हाईट मध्ये नाही आला ना मी. हो ना. अरे यार, हो ना यार, हाईट कमी. आपण नक्षलच होता. हो ना. आणि हे झाल्यानंतर रनिंग मध्ये 200 पोरं सोडले होते एका बॅच मध्ये? 200 ते किती 225 काय 225 पोरं आहे ना. आणि हे रनिंग झाल्यानंतर किती पोरं त्या ठिकाणी कटले होते रनिंग मध्ये? 75. आमच्या बॅचने 75 कटले होते. 75 कटले? हो ना. ते कसं माहित आहे का? हा हा टायमिंग ते नाही सांगत आहे. स्लिप वगैरे टायमिंगची नाही देत आहेत ते. हा जे क्वालिफाय नाही झाले ना त्याच्या नावच घेते डायरेक्ट. बीचामध्ये ग्राउंड कॅम्प आहे तो ग्राउंडच्या. बीचामध्ये डायरेक्ट ज्याची रनिंग नाही निघाली डायरेक्ट त्याच्या नावच घेत आहे काय ह्या चेस्ट नंबरची तुम्ही या बाहेर.
आणि त्याला ते बाहेर भगवते फोटो वगैरे खिचून. हा जे कटले त्यांना. हो कटले म्हणजे त्याला सांगतच नाही तुझं टायमिंग वगैरे काय आला. हा टायमिंगच दाखवत नाही. हो काय. नाही. हो हो डायरेक्ट फक्त ज्यांनी रनिंग काढली त्यांना बोलवल्या जात आहे चेस्ट नंबर हो नुसार. चेस्ट नंबर नुसार ना त्याला हाईट वगैरे चेस्ट वगैरे घेत आहे. हा तिकडे मग हाईट साठी किती दूर नेल्या जात आहे हाईट साठी? हाईट साठी काय म्हणल्या? आपल्या त्या ग्राउंड जिथं 5 किलोमीटर रनिंगचा ट्रॅक आहे का नाही हो तिथून हाईट मोजासाठी किती दूर नेल्या जात आहे? जास्त आहे 50 मीटर 50 50-40 मीटर. हा 50-40 मीटर तिथं मग हाईट घेत आहे ना. हो हो आणि ते हाईट मोजत डिजिटल आहे काय? हो ते डिझेल आहे ते 5 आहेत पूर्ण मोजायचे. डिजिटल मशीन आहे का? डिजिटल मशीन हो हो सगळं म्हणजे त्याच्यावर स्क्रीनवर दाखवल्या जातं की एवढं उंची आहे छाती वजन आहे. दाखवते परंतु ज्याची हाईट मोजते ना त्याची नाही दिसत. हा म्हणजे जसा मी उभा आहो हा माझी हाईट ना चेस्ट मला नाही दिसायची. हा फक्त त्यांनाच दिसन. हो. अरे बापरे आपल्याला दाखवत नाही येते की एवढे आहे नाही म्हणून तुमची. दाखवत नाही माहित आहे का 69 भरली. अरे बापरे हो ना. डबल गिन 69 भरली की डबल गिनतील. हा आणि जशी 68 भरले तर काही डबल काही नाही. हा तुम्ही चुपचाप बसा क्वालिफाय ना अनक्वालिफाय सोबतच बसा. अरे बापरे हो ना. असं आणि हाईट मध्ये किती पोरं कटले समजा जेव्हा रनिंग क्वालिफाय झाले होते? क्वालिफाय झाले होते त्यातून किती आम्ही 10 कटला होता. 10 जण कटले आहे ना हाईट मध्ये. हो, हो. आणि चेस्ट मध्ये? जबरदस्ती चेस्ट मध्ये कोणीच नाही. चेस्ट मध्ये नाही आहे ना हाईट मध्येच कटले. हो जबरदस्ती काढूनच नाही राहिलं ते नाही का नाही भरली तर नाही भरली. हो ना हो. यार हो ना यार नेक्स्ट टाइम मस्त ट्राय कर. आता आर्मी भरतीचा ग्राउंड असेलच ना? हो माझी आहे ना तुम्ही या 4 तारखेला. हा मी येणार ना मी 3 तारीखलाच येणार आहे कामठीला नागपूरला. हो या 3 तारखेला याच्या अगोदर पण होता माझा ग्राउंड. हा इथं मानकापूर स्टेडियमला आलतो तुम्ही. हो मानकापूर हो. हा परंतु तुम्ही आलाच नाही त्या दिवशी आमच्या ग्राउंड. हा बरोबर मग मी चाललो गेलो होतो ना. आता कुठे आहे? आता मी तो आपल्या तुम्ही सांगितलं होतं ना तो कोणता लॉन सांगितलं अजिंक्य तारा. हो तिथे मस्त आहे त्याचे ओनर आहेत ना. हा मस्त बोलतात ते सांगून देतात की पहिले एक रूम आहे तिथे कम से कम 100 मुलं जमतात. हा 100 मुलं आहे ना. हो रूमामध्ये. हा नंतर मग जे जेवण डायनिंग टेबल वगैरे आहेत ना. हा ते 10 वाजेच्या नंतर 10 वाजेकडे त्याची ठोपू देतात मग. हा हो मस्त आहे सुविधा त्याची. जेवण वगैरे फ्री आहे का जेवण? हो जेवण तर 1 नंबर बनवतात ते. जेवण आहे फ्री मध्ये? नाही फ्री मध्ये नाही. हा विकत घ्यावं लागते. मग राहायची व्यवस्था झाली तेच लय झालं ना. कोणती 400-500 रुपये रूम घेते ना. राहणीवाला जास्त पैसे घेता. हो राहणीवालेच तर 500-500 रुपये घेते. 500 रुपये वाचून राहिले ना आपले. हो राहण्याची बरं झालं लवकर गेलं तिथं नाही तर मग ते भेटली नसती. नाही लवकर नाही गेला लवकर चांगला अगर सुविधा पाहिजे लवकर. मी किती वाजे संध्याकाळी गेलो होतो 5 काय वाजता. हा बरोबर आहे जमलं ना. हो तो मतलब ट्रॅक कसा आहे डांबरे आहे का पुरा? हो डांबरी आहे ना. काय जागो सिमेंटचा आहे. हा काय जागी सिमेंटचा आहे डांबरे आहे. जसा पाणी पण आला तो थोडासा पाणी साचल्यावर थोड्या वेळामध्ये बाहेर चालला जाईल पाणी. बाहेर चालला जाते आहे ना. किचड वगैरे नाही बनत नाही ना? किचड वगैरे कसं साईडला किचड आहे. साईडला किचड. हो जसं मग पोरं जेव्हा रनिंग मारत आहे तर पळत आहे का पोरं समजा 200-200 पोरं सोडून राहिले तर? नाही काही नाही पडत आहेत. हो काय पळत नाही आहे ना. नाही जसा 2 ट्रॅक मध्ये गेला आपण. हा नंबर वगैरे लिहितात ते. हा नंबर वगैरे सुनवतात त्या नंबरवर लावा लागते. 2 लाईनी पण होतात. हा 2 लाईनी पण काही एक लाईन सोडतात बरोबर. जोपर्यंत पहिला पोट्टा येते तोपर्यंत आखरी बंद जाते. हा मग अजून आखरी पोट्टा असा एका हट्टे असायचे. काही ग्रुप सोडत नाही ते एक लाईन.